नमस्कार, मी रोशनी लोखंडे. आपण बघत आहात अभिजित भारत. आज तो दिवस आहे जेव्हा आपल्या मतदानाचा अमूल्य अधिकार वापरून आपण लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी समोर येतो. संपूर्ण राज्यात आज 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी दिसत आहे. काही ठिकाणी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची उत्सुकता पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी संमिश्र प्रतिसाद दिसत आहे. पक्ष विपक्ष हे नेहमीच चालत आलंय, पण माझं काम आहे वोट करणं. तो माझा राईट आहे. म्हणजे या एरियामधनं तर देवेंद्र फडणवीस साहेबच येणार आहे, म्हणजे इथं कन्फर्मच आहे. त्यांचं काम पण आहे या एरियात. पण मला आणखी थोडी अपेक्षा आहे त्यांच्याकडे की त्यांनी थोडं डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं पाहिजे, रादर दॅन थोडं पॉलिटिक्सकडे इन्व्हॉल्व केल्यापेक्षा. कोणतं काम करते किंवा कोण करणार, कोणी आपल्या विकास केला महाराष्ट्राचा किंवा आपल्या नागपूरचा, त्या पक्षावर आम्ही मतदान करतो. जे वोटिंग करत नाही ते मूर्ख आहेत. प्रत्येकाने आपलं मत बळवायला पाहिजे. मी फर्स्ट टाइम वोटर आहे यावेळेस. प्रत्येकाचे मत मोलाचे आहे. निवडणुकीत एक एक मत निर्णायक ठरू शकते. त्यामुळे मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान करा. जागरूक आणि जबाबदार नागरिक असल्याचा हक्क बजावा. याच अपेक्षा आहे की तुम्ही जे तळागाळातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पूर्ण सुविधा झाल्या पाहिजे, मिळाल्या पाहिजे. तुम्ही निवडून आले तर सगळ्यांचा विचार करायला हवा. आपल्याला नोकरी वगैरेचं थोडं बेरोजगारसाठी केलं पाहिजे. या सरकारने जे कोणतं सरकार आहे इंडस्ट्रीज यायला पाहिजे, आणखी थोडं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. तरुण पिढीने वोट करायला हवं. त्यांना समजायला पाहिजे की कोणते सरकार काम करते. तुम्ही वोट नाही कराल तर कळेल कसं की कोणती सरकार काम करत आहे. वोट कराल तेव्हा सरकार येईल, ती सरकार येईल, ती काम करेल तेव्हा तुम्हाला दिसेल. सो तुम्ही वोट करा. फर्स्टली मी ते सांगितलं की एम्प्लॉयमेंट राहतील, आणखी एक थोडी हेल्दी लाईफस्टाईल, कारण की पोल्युशन एक खूप मोठा कन्सर्न आहे अर्बन सिटीज मध्ये. तर आय गेस हे दोन मोस्टली जे युथ आहे त्यांचा पॉइंट राहू शकतो. सरकारने जे डोळ्यांना दिसतील असे फक्त विकास केलेले, डेव्हलपमेंट झालाय. एक म्हणजे 5 वर्ष आधीचा हे मनीष नगर आणि आताचा मनीष नगर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. मी मतदान केलेलं आहे. तुम्ही पण तुमचं मतदान लवकरात लवकर करा. सरकारला मान्य आहे, मी माझा अधिकार दिलाय आजचा. तुम्ही पण जा, तुम्ही पण वोट करा, घरी राहू नका. मी माझं मतदान केलेलं आहे आणि ज्यांचं मतदान आलेलं आहे त्या सगळ्यांनी 100% मतदान करावं. जेवढी कामं असतील ती बाजूला सोडून द्यावी. पहिल्यांदा हे काम करावं आणि नंतर खाजगी कामं करावी. मतदान करताना आपल्यासोबत ओळखपत्र आणि निवडणूक आयोगाने दिलेली स्लिप घेऊन जाणे आवश्यक आहे. आपल्या हक्काचा आणि कर्तव्याचा आदर करा. मतदान हा आपला हक्कच नव्हे तर कर्तव्यही आहे. म्हणूनच ज्या लोकांनी अजूनही मतदान केलेले नाही त्यांनी निवडणूक केंद्र गाठून आपली जबाबदारी पार पाडा. आणि अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत रहा अभिजित भारत.